नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला माघ पौर्णिमेनिमित्त केलेल्या सत्यनारायण पूजेची मांडणी दाखवणार आहे. त्याचबरोबर सत्यनारायण पूजेची सजावट आपण कशी करायची हे पाहणार आहोत. तर ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे, मी केलेली पूजा आहे माझ्या घरी. अशा पद्धतीची सजावट मी केलेली आहे. हे दूध पंचामृत आहे. हे जल अर्पणासाठी घेतलेले आहे, जे आपण देवाच्या अभिषेकसाठी वापरतो ना. हा शिरा आहे प्रसादाचा, जो मी सत्यनारायणाच्या पूजेमध्ये ठेवले आहे. हे पंचामृत आहे, जे आपण प्रसादासाठी पण देतो आणि मग अभिषेकसाठी पण वापरतो. ही धूपबत्ती आहे, ही अगरबत्ती आहे. व्हिडिओ पूर्णपणे पहा, तुम्हाला सुंदर अशी सजावट मिळेल देवाच्या पूजेची, आपल्या सत्यनारायण प्रभूच्या. हे बघा, मी गुलाबाचं फूल, चाफ्याचं फूल ठेवलेले आहे. झेंडूच्या फुलाने आणि चाफ्याच्या फुलाने आणि गुलाबाच्या फुलाने सजवलेले आहे. झेंडूच्या फुलाची माळ केलेली आहे. सत्यनारायणाच्या पोतीवरती हे शेवंतीचं फूल, लाल जास्वंदाचं फूल, पिवळ्या रंगाचं झेंडूचं फूल ठेवलेले आहे. हे बघा, नारळ, श्रीफळ आहे. त्यावरती मी आपल्या तुळशीचे पान सोबत पण ठेवलेले आहे. हे गुलाबाचं फूल आहे, जे मी पूजेच्या सजावटीमध्ये म्हणजे सर्वप्रथम देवाला अर्पण करण्यासाठी वापरले. हा शिरा आणि केळीचा प्रसाद आहे. अतिशय सुंदर अशी सजावट करण्यात आलेली आहे. हे बघा, इथे कृष्णाची मूर्ती आहे. जो कळस असतो ना, कळसाच्या वरती कृष्णाची मूर्ती ठेवण्यात आलेली आहे. ते मी आतमध्ये दिसत नाही आहे, ती वरती फुलाने सजावट केले ना. ही कलशाच्या सभोवताली तांदूळ आणि खारीक, भरडी सुपारी, खोबरा, किशमिश वगैरे सगळ्या वस्तू ठेवून सजावट केलेली आहे, किंवा अर्पण आपण जे करतो फुलांनी सजावट केलेली आहे सुंदर अशी. तुम्ही बघू शकता किती छान वाटत आहे हे कळस. कळशाला मी सर्वप्रथम गंध, अक्षदा, हळद, कुंकू अशा सर्व गोष्टींनी सजवून घेतलेले आहे. त्यामध्ये आपण केळी, फळ म्हणून आपण केळी पण ठेवू शकतो. इतर कुठले फळ असतील आपल्याकडे तर आपण ते पण ठेवू शकतो. माझ्याकडे यावेळेस केळी होती, मी केळी ठेवली. हे बघा, सत्यनारायण पूजेच्या मांडणीचं स्वरूप बघू शकता तुम्ही. चौरंगावरती केलेली आहे मी ही पूजा. केशरी रंगाचं कापड अंथरून ही जी रांगोळी मी तुम्हाला काल दाखवली होती शॉर्टमध्ये, म्हणजे याच्या अगोदरच्या शॉर्टमध्ये आहे, ती तुम्ही बघू शकता जाऊन. हा प्रसाद आहे. रांगोळी पण खूप सुंदर अशी, बघा किती छान वाटत आहे ना ही रांगोळी. तुम्ही काढू शकता जर तुम्हाला आवडली तर. चौरंग परफेक्ट बसला त्या रांगोळीवरती. रांगोळी भरूनही वाटेल, चौरंगाखाली छानही वाटेल. मी मध्यभागी स्वास्तिक काढलेली आहे रांगोळीच्या. आणि पिवळा रंग म्हणजे कसा आपण शुभ मानतो ना देवाच्या पूजेसाठी, पिवळा, केशरी, लाल वगैरे, तर मी तो रंग भरलेला आहे. हे बघा, गुलाबाचं फूल, वरती चाफ्याचं फूल, दोन्ही साईडला दोन पिवळ्या रंगाचे मोठे असे छान उघडलेले झेंडूची फुले ठेवून आणि लाल केशरी रंगाच्या मिक्सचर रंगाच्या झेंडूच्या फुलांनी माळ केलेली आहे. त्यानंतर कापसाचे आपण वस्त्र करतो, वस्त्र केले आहेत. किती सुंदर वाटत आहे ही पूजा, तुम्ही बघू शकता. तुम्हाला हवे असतील तर त्यामध्ये अजून काही वेगळ्या प्रकारचे चेंजेस करू शकता. ही आरतीची थाली आहे. आरतीचा ताट सजवण्यात आलेला आहे. मी शेवंतीच्या फुलांनी, झेंडूच्या फुलांनी, दोन रंगाच्या म्हणजे पिवळा रंग आणि लाल रंगाच्या झेंडूच्या फुलांनी आरतीचं ताट सजवलेले आहे. पांढरा रंग शेवंतीचं छान वाटतं म्हणून ते पण ठेवलेलं आहे. हे सजावटीसाठी घेतलेले ताट आहे, ज्यामध्ये नागेलीची पानं, झेंडूची फुले, लाल फुले जास्वंदाची आणि मग तुळशीच्या मंजुळा, पान वगैरे ठेवलेले आहे. ही आरतीची थाली खूप सुंदर सजवण्यात आलेली आहे. यामध्ये नंतर मी तुपाचा दिवा लावून म्हणजे तुपाने आरती केलेली आहे आपल्या सत्यनारायण प्रभूंची. हे बघा दृश्य, मी चौरंगाच्या चारी पायांना किंवा चारी बाजूला आंब्याच्या पानांनी सजावट केलेली आहे. छान असं बांधून दोन्ही साईडने, चारी साईडने, समोर दोन मागे दोन, खूप छान वाटेल. तांदूळ जरा जास्त घ्यायचे जेणेकरून आपला जो कलश आहे छान असा बसेल. पूर्ण दृश्य मी वारंवार दाखवत आहे, रिपीट करून. दोन्ही साईडला दोन ज्योती ठेवलेल्या आहेत. खूप सुंदर असं
दिसतं ते. मला जेवढी जास्त फुले वगैरे असतात सजवण्यासाठी तेवढं छान वाटतं. ही सिंपल अशी म्हणजे एकदम 10 ते 15 मिनटामध्ये सजवलेली पूजा आहे. होईल तेवढ्या लवकर करण्याचा प्रयत्न केले मी. माझ्याकडे जवळपास माझ्या घरी जे काही साहित्य होतं अवेलेबल त्या वेळेमध्ये तेवढ्यामध्येच मी सजवलेली पूजा आहे ही. बघा किती सुंदर वाटत आहे आरतीचं ताट. त्यामध्ये तूप टाकल्याच्या नंतर अजून सुंदर वाटत आहे. यानेच मी आरती केलेली आहे आपल्या सत्यनारायण पूजेची. जर तुम्हाला ही कापुराची आरती कंप्लीट झालेली आहे, तर जर तुम्हाला सत्यनारायण पूजेची कहाणी ऐकायची असेल तर मग तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, मी ती कहाणी पण तुम्हाला ऐकवेल. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हे बघा पूर्ण दृश्य आहे, किती सुंदर वाटत आहे ना माझी पूजा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला बाकीचे व्हिडिओ सजावटीचे किंवा पूजेचे भक्तिभावाचे सगळ्या प्रकारचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओला लाईक करा. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.